नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या दृष्टीने जो काही प्रचार सुरू आहे तो आता आणखी 2-1 दिवस चालेल आणि त्यानंतर 15 जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होईल. पण या राहिलेल्या दिवसांमध्ये, राहिलेल्या काळामध्ये आणखी हा प्रचार रंगात येणार आहे. पण त्याच्यामध्ये प्रामुख्याने या महानगरपालिकांमध्ये आपण काय काय देणार आहोत, कोणत्या प्रकारची सोयीसुविधा आपण लोकांना देऊ, या पद्धतीच्या आश्वासनांकडे लोकांचं लक्ष असतं की काय वेगळं अमुक एखादा पक्ष देणार आहे किंवा अमुक एखादा पक्ष काय नवीन सुधारणा घडवू शकतो आहे, याकडेही लोकांचं लक्ष असतं. पण अनेक मुद्दे जे असतात ते गैरलागूसुद्धा असतात, ज्याचा कशाशी संबंध नसतो, या एकूण पालिका निवडणुकांशी सुद्धा संबंध नसतो. पण तरी त्याच्यामध्ये एक प्रकारे भावनिक लोकांना करण्याच्या दृष्टीने ते मुद्दे उपस्थित केले जातात. पण लोक त्याच्यामध्ये किती फसतात किंवा किती त्या मुद्द्यांना उचलून धरतात किंवा किती लक्षात ठेवतात हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं असतं. आता या प्रचारादरम्यान अनेक नेते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मुलाखती देत आहेत. त्याच्यामध्ये राज ठाकरेंनी अनेक मुलाखतींमध्ये हा मुद्दा उपस्थित केला की ही जी काही आत्ता सरकारमध्ये असलेली माणसं आहेत, माणसं म्हणजे कोण, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, ही सगळी जी प्रमुख मंडळी आहेत सरकारमधली, ही सगळी बसवलेली माणसं आहेत, ती बसलेली नाही आहे. आणि याचं कारण त्यांच्याकडून जी काही टीका राज ठाकरेंवर किंवा उद्धव ठाकरेंवर, त्यांच्या युतीवर झाली, त्यानंतर राज ठाकरेंचं विधान आलेलं आहे की सगळी माणसं बसवलेली आहेत. आणि ते म्हणताना ते जे त्याचं स्पष्टीकरण देतात की केंद्रामध्ये जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी, यांच्यावर हे सगळे जे आहेत त्यांची भिस्त आहे, त्यांच्याकडून किंवा वरिष्ठांकडून जे काही सांगण्यात येतं त्या पद्धतीने ही सगळी माणसं काम करत असतात. आणि त्यामुळे ही सगळी बसवलेली माणसं आहेत, ही बसलेली नाहीत. आता हे सगळं भावनिक याच्यामधलं ठीक आहे की त्याच्यामध्ये कदाचित हेच वाक्य सभेमध्ये उच्चारलं तर लोक टाळ्याही वाजवतील, खुश होतील, लोक समोर बसलेले श्रोते जे आहेत ते शिट्या वाजवतील, जल्लोष करतील. पण त्या पलीकडे जाऊन तर्काच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर या वाक्याला तसा काहीच अर्थ नाही. कारण बसवलेली माणसं म्हटल्यानंतर आणि ती केंद्रातल्या किंवा वरिष्ठांचं ऐकून सगळं करतात असं म्हटल्यानंतर ते स्वाभाविकच आहे. म्हणजे कोणत्याही पक्षालाही चुकलेलं नाही. भारतीय जनता पार्टीतले मुख्यमंत्री म्हणून जेव्हा देवेंद्र फडणवीस काम करतात तेव्हा त्यांना स्वतःचे काही अधिकार आहेतच, पण काही निर्णय घेताना त्यांना केंद्रातले जे वरिष्ठ आहेत त्यांच्याशी सल्लामसलत करावीच लागते. त्यात काहीच चूक नाही, कारण शेवटी त्यांच्याशी सल्लामसलत करूनच राज्य चालवायचं आहे. कारण केंद्रामध्येही भाजपाचं सरकार आहे किंवा NDAचं सरकार आहे, राज्यातही भाजपाचं सरकार आहे, तर दोघांचाही समन्वय असणं अत्यंत आवश्यक असतं. आणि त्यामुळे बसवलेली आहे असं म्हणणं एक वेळ टाळ्या मिळवण्यासाठी ठीक असलं तरी वरिष्ठांशी बोलून, वरिष्ठांची चर्चा करून आपल्या इकडे कोणत्या प्रकारची कामं करायची आहेत, कोणत्या प्रकारचे प्रोजेक्ट्स आणायचे आहेत, ते कसे काय अंमलात येऊ शकतात, लोकांना कोणत्या गरजा आहेत, हे सगळं जोपर्यंत आपण वरिष्ठांशी चर्चा करत नाही तोपर्यंत त्यांची अंमलबजावणी होऊ शकत नाही. त्यामुळे वरिष्ठांची चर्चाही करावीच लागते. आणि केवळ सत्ताधाऱ्यांमध्येच होतं असं नाही आहे. राज ठाकरेंच्या पक्षातही राज ठाकरेंची जी भूमिका असते तीच मान्य करावी लागते. तिथे जे वेगवेगळ्या पदांवर लोक बसलेले असतील, कोणी विभाग प्रमुख असतील, कोणी उपाध्यक्ष असतील, जिल्हा प्रमुख असतील, शाखेचे प्रमुख असतील, हे सगळे राज ठाकरेंची भूमिकाच मान्य करतात. स्वतः काही निर्णय घेऊ शकतात निश्चितपणे स्थानिक पातळीवर, पण जेव्हा काही महत्त्वाचे निर्णय घेतात तेव्हा राज ठाकरेंशी किंवा त्यांचं जे कोणी कोर कमिटी असेल त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय त्यांना निर्णय घेता येत नाही. तर त्यावेळेला म्हटलं जाऊ शकतं का की ही सगळी बसवलेली माणसं आहेत, बसलेले कोणीच नाहीत? हा तर झाला एखाद्या पक्षापुरता प्रश्न. पण जेव्हा बसवलेली माणसं म्हणतो तेव्हा ही मुळात सगळी माणसं जी आहेत ती अशा पदांवर आहेत ज्या पदांवर ती निवडून आलेली आहेत, त्यांचा चेहरा म्हणून त्या ठिकाणी लोकांनी निवडून दिलेला आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री 2014मध्ये झाले तेव्हा ते चेहराच होते मुख्यमंत्री पदाचा, त्यांच्याकडे जबाबदारी आलेली आहे.
त्यांच्या पक्षांनी त्यांच्यावर जबाबदारी टाकलेली आहे आणि लोकांनी ती भरभरून मतं दिलेली आहेत. असं नाही की लोकांनी निवडूनच दिलं नाही आणि अचानक आणून कोणाला तरी बसवलेलं आहे. जो बसवलेला हा शब्द वापरला जातोय त्याच्यामध्ये लोकांनी निवडलंच नाही आणि बसवलं, असं तर फडणवीसांच्या बाबतीत झालं नाही. आत्ताही 2024ला त्यांना भरभरून मतं दिली लोकांनी, त्यामुळे ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. अर्थात मुख्यमंत्री व्हायचं तर त्यावेळेला केंद्रातलं जे कोणी त्यांचे वरिष्ठ आहेत, नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, इतरही ती कोर कमिटीतले लोक असतील, या सगळ्यांची सल्लामसलत करून हे ठरवलं जातंच. पण शेवटी चेहरा जो असतो तो फडणवीसच होते आणि लोकांनी त्याला पसंती देत एवढी मतं दिली. याचा अर्थ लोकांनी त्यांना बसण्याची संधी दिलेली आहे की तुम्ही मुख्यमंत्री व्हा, तुमचा पक्ष जो आहे तो सत्तेत यायला पाहिजे, हे लोकांचं मत आहे. लोकांनी त्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्यामुळे त्यांना बसवलेलं आहे कोणीतरी हे म्हणणं एक प्रकारे लोकांची जी काही मतं आहेत त्याची प्रतारणा आहे. त्याच्यापेक्षा वेगळं मत म्हणता येऊ शकतं हे, आणि चुकीचं मत म्हणता येऊ शकतं. एक प्रकारे लोकांच्या मताचा अपमान म्हणता येऊ शकतो की लोक काहीच ठरवत नाहीत, लोकांना काहीच अधिकार नसतो. तर असं नसतं, तर लोक ठरवतात कोणता पक्ष यायला पाहिजे, कोणता चेहरा आम्हाला पसंत आहे, ती व्यक्ती इथे यायला पाहिजे मुख्यमंत्री, आणि त्यातूनच लोक मतदान करतात. ज्यावेळेला बाळासाहेब हयात होते 1995ला जेव्हा सरकार आलं युतीचं महाराष्ट्रामध्ये, तेव्हाही बाळासाहेबांच्या प्रयत्नातून किंवा बाळासाहेबांच्या मनात जे होतं त्यांनाच मुख्यमंत्री केलं गेलं. ते मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. मग त्यावेळेला ते बसवलेले मुख्यमंत्री असं म्हणता येऊ शकतं का? शेवटी सरकार कोणाचं व्हावं हे जनतेने ठरवलेलं आहे. आता मुख्यमंत्री कोणाला करायचं हे तुमचा अंतर्गत प्रश्न असतो आणि त्यानुसार ते मुख्यमंत्री निवडले गेले. उलट 2019ला पहा काय परिस्थिती होती. लोकांनी देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, भाजप आणि शिवसेना या युतीला भरभरून मतदान केलं. त्या दोघांचं सरकार यावं हीच लोकांची इच्छा होती. पण लोकांची इच्छा मानली गेली का? लोकांनी दिली होती ना मतं दोन्ही पक्षांना की तुमच्या दोघांचं मिळून सरकार यायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये. पण उद्धव ठाकरेंनी उलट विरोधी पक्षांसोबत जाऊन मुख्यमंत्रीपद मिळवलं. जे ते म्हणतात की कर्मधर्म संयोगाने मिळालं, प्रत्यक्षात ते तसं नाही आहे. पण त्यांना ते मिळालं का? तर ते स्वतःच विरोधी पक्षात गेले आणि त्यांच्या सोबत येऊन त्यांनी बहुमत तयार केलं. याला तुम्ही काय म्हणणार? लोकांनी निवडून दिलेलं सरकार होतं का ते? की बसवलेले मुख्यमंत्री होते, की बसवलेली सगळी माणसं होती? हा विचार आपण केला पाहिजे. त्यामुळे बसवलेली माणसं म्हणण्यापेक्षा ही सगळी जी लोकं आहेत ती सगळी लोकांनी निवडून दिलेलीच आहेत. आणि यातून हा मुद्दा जो आहे तो मुळातच या सगळ्या आत्ताच्या प्रचाराला गैर लागू आहे की कोणाला कोणी बसवलेलं आहे की कोण बसलेलं आहे. आत्ता सध्या मुद्दा जो आहे तो तुम्ही काय प्रचारामध्ये देताय लोकांना काय सांगताय, कोणत्या योजनांविषयी सांगताय. विधानसभा निवडणूक असेल तर त्यावेळेला ठीक आहे की ही माणसं जी आहेत ती आधीच्या सरकारमध्ये बसवली होती किंवा बसली होती किंवा अयोग्य होती, तर लोक त्याचा विचार तरी करतील. पण आता पालिका निवडणुकांमध्ये तुम्ही लोकांना काय देणार आहात? आत्ताच महायुतीचा जो काही जाहीरनामा घोषित करण्यात आला त्याच्यामध्ये त्यांनी अनेक आश्वासनं दिलेली आहेत. आम्ही अमुक करू, रस्त्यांच्या बाबतीत दिलेली आहेत, वेगवेगळ्या सोयीसुविधांच्या बाबतीत दिलेली आहेत, पुलांच्या बाबतीत दिलेली आहेत. तर ही सगळी या ज्या घोषणा आहेत त्यातून लोक ठरवणार आहेत की मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणाची सत्ता यावी किंवा इतर महानगरपालिकांमध्ये कोणाची सत्ता यावी. हे लोक ठरवतात, लोक बसवणार आहेत. बसवलेली माणसं असली तरी ती लोकांनी बसवलेली आहेत, ती कोणता पक्ष बसवणार नाही. कोणता पक्ष यावा, कोणत्या पक्षाला बसवायचं सत्तेमध्ये हे लोकच ठरवणार आहेत. लोकांशिवाय कुठेही पळता येणार नाही. तर ही गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्या राज ठाकरे यांची जी विधानं आहेत ही केवळ भावनिक होतात, त्याच्यामुळे केवळ टाळ्या मिळू शकतात. पण मतं मिळवण्यासाठी आपण काय काय मुंबईसाठी करणार आहोत, काय केलं पाहिजे, महायुतीपेक्षा आपण काय वेगळं देणार आहोत हे सांगितलं गेलं तर लोक जे आहेत ते मतदान करतील. त्यामुळे हा मुद्दाच मुळात गैरलागू असा वाटतो. आता याच निमित्ताने एक अमित ठाकरे जे आहेत, राज ठाकरे यांचे पुत्र, त्यांचा एक व्हिडिओ समोर आला. ते एका चॅनलला मुलाखत देत होते तेव्हा त्यांना कोणीतरी विचारलं त्यातल्या पत्रकारांनी की हे जे काय लोंढे महाराष्ट्रामध्ये येत आहेत त्याचं काय करणार? तुमचे वडील जर मुख्यमंत्री असते तर काय केलं असतं? मुळात हा गैरलागू प्रश्न आहे.
आणि इथे काहीच प्रश्न नाही आहे मुख्यमंत्री कोण होणार किंवा, कारण हे सगळ्या पालिकेच्या निवडणुका आहेत. पण तरी देखील अमित ठाकरे म्हणाले माझे वडील मुख्यमंत्री झाले ते हे लोंढे आम्ही रोखू, आम्ही सगळ्या रेल्वेज बंद करू. आता हे उत्तर सुद्धा चुकीचं आहे. मला तुम्ही हे म्हणजे राजसाहेब जर मुख्यमंत्री झाले तर हे सगळे लोंढे येणारे एका दिवसात थांबू शकतात. ट्रेन आम्ही येऊनच तुम्ही जाणार, मुंबईत प्रवेश बंद करणार, काय बंद करणार? करणार, प्रवेश बंद करणार. बंद करणार. पण हे सगळे असे गैरलागू मुद्दे या ठिकाणी उपस्थित होतात ज्याच्यामधून काहीच साध्य होत नाही. लोकांना जे अपेक्षित आहे, काय हे पक्ष बोलतायत, काय काय भाषणामधून सांगतायत, हे पक्ष खरोखर लायक आहेत का पालिका चालवण्यासाठी, हे लोक त्यांच्या भाषणांमधनं, त्यांच्या वक्तव्यांमधनं ठरवत असतात. फडणवीस जे आता म्हणतात की उद्धव ठाकरेंच्या भाषणांमधून कोणत्याही प्रकारच्या विकासाचा एकही मुद्दा येत नाही, तर तसे मुद्दे येणं आवश्यक आहे. विकासाचा मुद्दा किंवा आपण काय करणार आहोत शहरांसाठी, हे जो चांगल्या पद्धतीने सांगेल, ज्याच्यावर विश्वास ठेवण्यालायक असे जो मुद्दे मांडेल, त्याच्याच पारड्यात लोक मत टाकणार आहेत, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.